आणि म्हणून नेमकं सिलेखाना मी निवडला. लोकांना नोटिसा दिल्या, 16 तारखेला सांगितलं की आम्ही हे पाडायला येतो. ज्या जागा तुमच्या आम्ही ताब्यात घेतल्या त्याचा आज आम्हाला ताबा मिळाला पाहिजे, आम्ही घरं तुमची पाडून टाकणार. जमल्यानंतर मग आरडाओरड सुरू झाला, तोडू देणार नाहीत, अमुक नाही करणार, जातीय दंगली होतील, जे व्हायचं असेल ते. JCB पकडून लावला आणि धाड 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 पूर्ण रस्ता मोकळा करून टाकला. नमस्कार, मी आपल्या सर्वांचे मित्र अक्षय ताटे. खरं तर आज आपल्यासोबत आहेत असे प्रमुख व्यक्ती ज्यांना छत्रपती संभाजीनगरचे सिंगमाई म्हणून ओळखलं जातं आणि ज्यांचं कार्य खरं तर शिक्षणात असेल, प्रत्येक क्षेत्रात अशी सर्व अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणायला हरकत नाही. एक कवी सुद्धा आहेत, एक चित्रपट निर्माते सुद्धा आहेत. अशा अनेक किस्से त्यांचे प्रसिद्ध आहेत आणि असेच अधिकारी आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की एक शेतकऱ्याचा मुलगा विभागीय आयुक्त पदापर्यंत त्यांचा अनुभव कसा होता आणि ज्यांना सिंगम ही उपाधी छत्रपती संभाजीनगरकरांनी दिली, ती का दिली तेही जाणून घेणार आहोत आणि त्यांचा जो अनुभव आहे तोही आपल्याला मार्गदर्शन म्हणून लाभणारच आहे. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. खरं तर आपल्यासोबत आहेत डॉक्टर पुरुषोत्तम बापकर सर, जे विभागीय आयुक्त सर होते. सर, काय सांगाल, तुमचा जो प्रवास आहे पाथर्डी ते इथपर्यंतचा विभागीय आयुक्त पर्यंतचा प्रवास, त्याबद्दल काय सांगाल? पहिल्यांदा तर खरं म्हणजे धन्यवाद तुम्हा मंडळीचे. ही संधी आपण आम्हाला दिली. खेड्यातला एक मुलगा, मातीतला मुलगा, त्याच्या हातामध्ये जर काही सत्ता आली, अंमलबजावणी करण्याचं काही तंत्र मिळालं, पोझिशन मिळाली, तर निश्चितपणे शेतीमातीच्या कामामध्ये चांगलं काम करता येऊ शकतं. महाराष्ट्रातले अनेक अधिकारी आहेत, आपण पाहिले असेल बरोबर की ग्रामीण भागाची नाळ ज्यांना होती आहे त्यांचा वेगळा इम्पॅक्ट कामावर राहिलेला आहे. ग्रामीण भाग म्हटलं की शेती, माती, पाणी यावर काम आलंच. सुदैवाने माझ्या नशिबी हे सगळं आलं. 7वी पर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलेलं मी. माझ्यासारख्या अनेक मुलं त्यावेळेस जिल्हा परिषद शाळेमधून शिकत होते आणि राज्यामध्ये अशी फळी अधिकाऱ्यांची निर्माण झाली की जे ग्रामीण भागातून आले, जिल्हा परिषदेच्या शाळेमधून शिकले, अडचणीतून शिकले, हालापेष्टामधून शिकले, तरी मोठे झाले. मी एकटाच असं नाही, असे अनेक अधिकारी महाराष्ट्राने पाहिले आहेत. मी आपल्या शेवगाव तालुक्यामधला अहिल्यानगर आजचा जो आहे त्या जिल्ह्यामधला शेवगाव तालुका आणि शेवगावच्या जवळ एक 5 किलोमीटर असलेलं माझं गाव सालवडगाव. आमचं शेतकरी कुटुंब, वारकरी कुटुंब रोज शेवगावमधून शाळेला, 5वी पर्यंत आमच्या गावाला शाळा होती. गावची लोकसंख्या त्यावेळेस 1000-1200 होती. आजही काय फारसा फरक नाही, 1500च्या आतच लोकसंख्या आहे आणि लोक आपल्या आपल्या शेतावर पण राहतात जास्तीत जास्त. आम्ही गावीच राहत होतो, शेतावर राहत होतो. 1ली ते 5वी गावीच शिकलो. 6वी-7वीला शेजारचं एक गाव जिथं केंद्राची शाळा होती, खरडगाव नावाचं, तिथं आम्ही गेलो आणि नंतर हायस्कूलचं शिक्षण भारतीय हायस्कूल म्हणून जे आहे शेवगावचं, या ठिकाणी झालं. इथून पुढचा प्रवास झाला, शिक्षक झालो, नोकरी केली, MA झालो, प्राध्यापक झालो, उपजिल्हाधिकारी झालो, जिल्हाधिकारी झालो, आयुक्त झालो, सचिव झालो, या पदापर्यंत येता आलं. आणि खरं म्हणजे वेगवेगळ्या खात्यामध्ये, वेगवेगळ्या विभागामध्ये काम करण्याची संधी मिळाली. तुम्हाला गंमत वाटेल, माझ्या तर 35 वर्षाच्या सरकारी सेवेमध्ये 30 बदल्या आहेत. क्या बात. 30 बदल्या आहेत. सगळ्यात कठीण ठिकाणं जी होती बदलीसाठी, अशा 2 ठिकाणी मी काम केलं 3.5 वर्ष. त्याच्यातलं एक ठिकाण होतं मालेगाव. त्याही दरम्यान आणि आजही आपण पाहतो नाशिक जिल्ह्यामधलं की अतिशय हॉट आणि सेन्सिटिव्ह असं ठिकाण आहे. त्यावेळेसपासून होतं. देशातले जे काही महत्त्वाचे, संवेदनशील आणि जिथं प्रॉब्लेम्स नेहमी असतात अशा ठिकाणामध्ये दॅट वॉज वन ऑफ द प्लेसेस. त्या ठिकाणी 3.5 वर्ष काम केलं मी SDM म्हणून, माझ्या नोकरीच्या अगोदरच्या काळात सबऑर्डिनेट सर्व्हिसेसमध्ये SDM म्हणून मी काम केलं तिथं. आणि त्यानंतर मी 3.5 वर्ष काम केलं आपल्या संभाजीनगरमध्ये, त्या दरम्यानचं औरंगाबाद महापालिका. या 2 ठिकाणी 3.5 वर्ष आणि बाकी 28 ठिकाणी 28 वर्ष अशा पद्धतीनं काम करायची संधी मला मिळाली. सरकारने दिली, समाजाने दिली, पण त्याच्यामुळं मला असं जीवन संपन्न झाल्यासारखं वाटतं. कारण प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक विभागात गेल्यानंतर वेगवेगळे चॅलेंजेस आहेत आपल्यासमोर आणि या चॅलेंजला भेटताना मजा येते.
सर खरं तर तुमचं जीवन म्हणजे एक अष्टपैलूच आहे. कोणत्या क्षेत्रामध्ये आजपर्यंतचा तुमचा अनुभव होता? एक शिक्षक म्हणून पण तुम्ही होतात. तुम्ही सांगितलं जिल्हाधिकारी होता, जिल्हाधिकारी नंतर विभाग आयुक्त. अशा कोणत्या क्षेत्रावर काम करण्याची संधी मिळाली? मी आता सांगितलं की जेव्हा शिक्षक म्हणून पहिल्यांदा लागलो, 4 वर्ष मी शिक्षकी केली, हायस्कूलमध्ये शिकवलं. पण उर्मी गप्प बसू देत नव्हती. जास्त शिकायचं होतं, मोठं व्हायचं होतं. नोकरी सोडून दिली, परमनंट नोकरी सोडली. पुण्याला MA गेलो, गोखले अर्थशास्त्र संस्थेमध्ये. त्यावेळेस खूप बोलबाला होता त्या संस्थेचा. एक जागतिक दर्जाची एक संस्था आजही समजली जाते. त्यावेळेस फारच आणखी अवघडच होतं. तिथे जाऊन MA केलं. MA करत असतानाच MPSCला सहज म्हणून अपियर झालो होतो. MPSCमध्ये सिलेक्शन होऊन गेलं. मीनवाईल MAचा निकाल लागला. प्राध्यापक म्हणून सुरू झालं. एक 6-7 महिने प्राध्यापकी केली मी सिनियर कॉलेजमध्ये आणि नंतर उपजिल्हाधिकारी म्हणून मी रुजू झालो. मग उपजिल्हाधिकारी पदावर असताना मी महत्त्वाच्या ज्या पोस्टिंग केल्या त्यामध्ये SDM निफाड नाशिक जिल्ह्यामध्ये प्रांताधिकारी निफाड एक पदावर काही दिवस होतो मी. त्यानंतर प्रांताधिकारी मालेगाव म्हणून काम केलं. त्याच्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी धुळे म्हणून काम केलं. पुढं सैनिक कल्याण विभागामध्ये काम केलं आणि त्याच्यानंतर मी पुन्हा ॲडिशनल कलेक्टरमध्ये माझं प्रमोशन झालं. तर या उपजिल्हाधिकारी संवर्गात काम करताना खरं म्हणजे जसं आता तुम्ही नामोल्लेख केला त्याप्रमाणे सगळ्यात हॉट आणि सगळ्यात अवघड ठिकाण जे होतं ते मालेगाव. त्या ठिकाणी 3.5 वर्ष मला SDM म्हणून काम करण्याची संधी मिळाली. रोज म्हटलं तरी प्रॉब्लेम. निम्मा वेळ माझा सर्व्हिसचा हा पोलिसी कामामध्ये जात होतो. अर्धा दिवस महसूलचं काम करायचं आणि त्याच्यानंतर पोलिसांच्या बरोबर पोलीस स्टेशनला व्हिजिट, SP, DYSP, ॲडिशनल SP यांच्याबरोबर बैठका, अनेक केसेसचा रिव्ह्यू, एक्सटर्मिनेट केसेस, बाकी प्रतिबंधक कार्यवाया याच्यावर सगळं लक्ष. कारण 8-15 दिवस झाले की होतं सण उत्सव यायचा. सण उत्सव आला की मालेगावमध्ये प्रॉब्लेम असायचा. शिवजयंती असो, गणपती उत्सव असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो किंवा इतर कोणत्याही रमजान असो, बकरी ईद असो, या प्रत्येक सणाला उत्सवाला एक डोळ्यात तेल घालून सतर्क होऊन त्याच्या अगोदर अनेक दिवस काम करून आम्हाला काम करावं लागायचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, गणपतीच्या काळात तर जवळपास 550 गणपती मंडळं एका शहरामध्ये असायची. आणि मग याचे रूट्स, छोट्या छोट्या गल्ल्या, या सगळ्या मिरवणुका जाणार, मस्जिद रस्त्यामध्ये असणार, 7 मस्जिद रस्त्यावर असलेले असे काही गणपती मंडळाच्या मिरवणुका असायच्या. पण हे सगळं कसं शांतपणे होईल असा प्रयत्न आमचा असायचा, जिल्हाधिकाऱ्यांचा असायचा, वरून सरकारचं सगळं आम्हाला सपोर्ट असायचा. आणि तिथे ॲडिशनल SP, DYSP वगैरे सगळेच असायचे. सगळ्यांचं एक काम, चॅलेंजिंग काम असायचं. पुढे मी ॲडिशनल कलेक्टर झाल्यानंतर महत्त्वाच्या 2-3 पदावर काम केलं. बरोबर. एक तर पुणे विभागामध्ये अरुण भाटिया नावाचे आयुक्त होते, त्यांच्याबरोबर मी कृष्णा खोरेचं पुनर्वसन पाहत होतो. उपायुक्त पुनर्वसन या पदावर मी होतो आणि प्रचंड मोठं काम. महाराष्ट्राच्या वाट्याचं कृष्णेचं पाणी 2 वर्षामध्ये अडवायचं राहिलं होतं. त्याच्यावर काहीच काम झालं नव्हतं. हे पूर्ण काम 800-850 डॅम छोटे मोठे तयार करून हे पाणी अडवणं, एवढी मोठी प्रक्रिया करायची होती. ती त्या दरम्यान करता आली आणि त्याचं मुख्य धुरा मी सांभाळत होतो. त्यानंतर मी महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कुलसचिव झालो. अनेक प्रयोग तिथं चालू होते. सुदैवाने मलाही काही प्रयोग करता आले. मला PhD होता आलं तिथं. कांद्यावर माझी PhD झाली. तसंच उपायुक्त महसूल नाशिक विभागामध्ये मी काम केलं. आणि त्यानंतर मात्र माझं IAS मध्ये गेल्यानंतर जिल्हा परिषद परभणी, जिल्हा परिषद पुणे, जिल्हा परिषद धुळे या राज्यातला 3 जिल्हा परिषदचा CEO राहण्याचंच भाग्य मला मिळालं. CEO असल्यामुळं ग्रामीण भागाचा विकास आणि काय आपण शेतकरीच असल्यामुळं ती अनेक संधी मिळाली. त्यानंतर जिल्हाधिकारी अमरावती म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तिथून मी महापालिका आयुक्त म्हणून या ठिकाणी आलो संभाजीनगरला. इथं 3.5 वर्ष काम झालं. त्यानंतर आयुक्त नगरविकास विभागाचा म्हणून तिथं काही दिवस काम करता आलं. आयुक्त फूड अँड ड्रग्ज, अन्न आणि औषध प्रशासनाचा महाराष्ट्राचा आयुक्त म्हणून काम करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्राचा शिक्षण आयुक्त म्हणून काम करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्राचा जलसंधारण आणि रोजगार हमीचा सचिव म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि शेवटची पोस्टिंग या ठिकाणी माझी विभागीय आयुक्त म्हणून झाली या भागाचा, मराठवाड्याचा. आणि आणखी 8-15 दिवसासाठी तर मी क्रीडा आयुक्त म्हणून काम केलं. बदली पण झाली होती आणखी. चर्चा खूप होती. हा, एक 8 दिवस काम केले मी. अर्थात शेवटीच माझी पुन्हा बदली झाली होती. पण यामुळं असं झालं की मला 30 बदल्या झाल्या माझ्या 35 वर्षामध्ये. एक फार मोठं हर ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी, कोकण असो, तुमचं खानदेश असो, मराठवाडा असो, विदर्भ असो, पश्चिम महाराष्ट्र असो, या सगळ्या ठिकाणी सगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करण्याची संधी मिळाली. कृषी काय, तुमचं जलसंधारण काय, रोजगार काय, शिक्षण काय,
औषधी शिक्षण काय, त्याच्यानंतर महसूल काय, ग्रामविकास काय, नगरविकास काय, सगळ्या खात्यांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि खूप समाधान वाटतं. खरं तर तुम्ही आत्ता बोलता बोलता मालेगावचा उल्लेख केला. मालेगावमध्ये दंगल झाल्यानंतरही पुन्हा जनता म्हणायला लागली की आम्हाला भापकर सर पाहिजे, भापकर सर पाहिजे. तो किस्सा काय होता? आणि काय झालं खरं म्हणजे आपल्या सगळ्याला माहीतच आहे की 6 डिसेंबर 1992ला बाबरी मशीदचा जो विषय झाला, तर त्याच्या अगोदरच 6 महिने त्या शहरामध्ये बाबरी बचाव असा एक मोठा ग्रुप स्थापन झाला होता आणि अगोदरच मोर्चे आंदोलनं सुरू झाली होती. एक असंच त्यावेळेस दरम्यान निहाल अहमद नावाचे एक मोठे नेते होते, माजी मंत्री राहिलेले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली बाबरी मस्जिद बचाव एक समिती स्थापन झाली आणि या समितीनं त्यांची आंदोलनं सुरू केली. साधारणतः जुलै 92मध्ये म्हणजे बाबरीचा इश्यू घडण्याच्या अगोदर 6 महिने साधारणपणे तिथं फार मोठ्या उलघाली सुरू झाल्या, आंदोलन सुरू झाली, मोर्चे सुरू झाले आणि एक दिवस असाच एक 70,000चा मोर्चा तो हाताबाहेर गेला, घालवला. मोठं दंगल झाली त्या ठिकाणी, 2-4 माणसं मेली गेली. एक महिनाभर जवळपास कर्फ्यू होता आणि खूप रोज फार मोठ्या प्रकारचं टेन्शन होतं. ते सगळं समर्थपणे आम्ही हाताळलं गेलो. त्या दरम्यान तिथे ॲडिशनल SP म्हणून हिमांशू रॉय म्हणून एक होते, जे नंतर सरकारमध्ये मोठ्या पदापर्यंत गेलेले होते पोलीस खात्यामध्ये. दुर्दैवाने ते आज आपल्यात नाही आहेत. ATHचे प्रमुख पण होते ते, आणि त्यांनी आम्ही दोघांनी मिळून खूप उत्तम प्रकारे ते सगळं हाताळलं. आणि पुढे 3 डिसेंबर 92ला माझी बदली झाली. एक नवीन लेडी ऑफिसर, IS ऑफिसर तिथं जॉईन झाल्या. 3 डिसेंबरला त्या जॉईन झाल्या आणि 6 डिसेंबरला हा इश्यू दंगल झाली. तर त्या दिवशी 5 फायरमध्ये 5 माणसं गेली. तर त्याच्यावरून शहर पुन्हा पेटलं. वेगवेगळे ॲलिगेशन झाले, धार्मिक गोष्टी तर चालूच होत्या नेहमीच. हाताबाहेर गेलं सगळं. राष्ट्रीय एकात्मता समिती म्हणून तिथं मोठी समिती आहे, शांतता समिती आहे, त्याने सगळ्यांनी बहिष्कार टाकला. त्याने हा विषय उभा केला की प्रांत हा म्हणजे हा 6 तारखेला हा इश्यू होणार होता हे सरकारला माहीत होतं, तरी आमच्या जुन्या जाणत्या प्रांताची बदली कशी केली. आता मला 3.5 वर्ष झाली होती, माझी बदली होणारच होती. अगोदरच खरं 6 महिन्यापूर्वीच माझी बदली झाली होती, पण तरी सरकारने मला आणखी ठेवलं होतं. तर त्या दरम्यान म्हणून सगळ्यांनी बहिष्कार टाकला. मिटिंगला यायचं नाही, काही नाही, कोऑपरेशन काहीच करायचं नाही सरकारला, आणि जे जमेल ते आंदोलन चालू ठेवायचे. मग त्या दरम्यान SP, IG वगैरे यांचे मला फोन आले. मला म्हणाले तू आहे कुठं? तर मी चार्ज सोडला होता, 3राच दिवस होता आणि मी 7-8 दिवसाचा जो आमचा ट्रान्झिट पिरियड असतो त्या पिरियडमध्ये मी आपल्या घरीच होतो तिथंच. मी म्हटलं मी घरीच आहे. त्याने सांगितलं राजा एक काम कर, तू ये इकडं आमच्याकडं. कारण इथलं लोक कोणाचं ऐकायला तयार नाही. ते म्हणतात जुना प्रांत असला आमचा तरच आम्ही करू शकतो आहे. मग मला मी तिथं गेलो, लोकांना सगळ्यांना समजावलं. त्यांचा विश्वास होताच माझ्यावर. त्यांना सांगितलं मी काय आणि ह्या मॅडम काय. कोणी जरी राहिलं असतं तर जे घटना घडणार होती ते थोडंच त्याला काही करता येत नाही. जे घडलं ते जाऊ द्या. आता इथून पुढे आपण शांत कसं करता येईल हे पाहूया. पुढचे 4-6 दिवस मी त्या लोकांबरोबर फिरलो, ठिकठिकाणी गेलो, लोकांना समजावलं. लोक शांत झाले आणि नंतर बैठका सुरू झाल्या आणि सुरळीत नंतर सगळं सुरू झालं होतं. खरं तर खूप रोमांचक आणि एक ऑफिसरची कहाणीच म्हणता येईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यानंतर अतिक्रमण जे तुम्ही हटवलंय त्यावरनं खूप मोठी चर्चा झाली आणि त्यावरनं सिंगम हे नाव पडलं. त्याबद्दल काय सांगाल? खरं म्हणजे काय असतंय, मी सांगितलं की जोपर्यंत मी अमरावतीला कलेक्टर होतो, जिथं दिलं तिथं जायचं. अमरावतीला 2 वर्ष झाली होती मला, पण मुलांच्या शिक्षणाचा थोडा इश्यू मला वाटत होता. घरातले थोडे प्रॉब्लेम जाणवत होते की आपल्याला मुलांकडे लक्ष देता येत नाही, त्यांच्या शिक्षणाकडे पाहता येत नाही. माझी मुलगी नुकतीच ग्रॅज्युएशन त्यावेळेस संपत आलं होतं, करत होती आणि तिला UPSC करायचं होतं. त्याच्यामुळे UPSCसाठी असलेले क्लासेस अमरावतीवरून पुण्याला जा, पुण्यावरून परत मधून अमरावतीला या किंवा दिल्लीला ठेवायचं होतं. याच्यामध्ये सगळी त्रेधातिरपीट चालली होती. मुलाचं इंजिनिअरिंग बदललं होतं. त्याचं पुण्याला इंजिनिअरिंगला ॲडमिशन असताना माझी ट्रान्सफर झाल्यामुळे त्याला इकडे यावं लागलं. अमरावतीला आला, त्याचं थोडंसं शिक्षण अडचणीत झालं. मग काय करायचं, तर अशा पार्श्वभूमीवर ठरवलं की आपण अमरावतीमधून बाहेर पडायचं. अमरावतीमध्ये 2च वर्ष झाली होती मला. अमरावतीचा एक पॉप्युलर जिल्हाधिकारी म्हणून पण मी नावारूपाला आलो होतो. आणि प्रतिभाताई पाटील त्यावेळेस राष्ट्रपती होत्या. त्यांनी माझं काम खूप जवळून पाहिलं होतं आणि राष्ट्रपती भवनापर्यंत हे सगळं काम माझं जात होतं. त्याच्यामुळे बदलीचं काही कारणच नव्हतं माझं. पण मग मीच विनंती केली या सगळ्यांना की मला सोडा, मला थोडंसं पश्चिम महाराष्ट्राकडे जायचं आहे. मुलांचा, माझ्या फॅमिलीचा, शिक्षणाचा याचा जरा प्रॉब्लेम आहे. तर त्या दरम्यान मग इथं येणं झालं माझं. इथं यायला तसं कोणी तयार नव्हता. भास्कर मुंडे आमचे सिनियर मित्र
मार्गदर्शक ते इथं आयुक्त होते. त्यांना मी सहज बोललो की साहेब तिकडे यायचं चाललंय मला, आता पुणे मुंबई आपल्याला मिळणार नाही हे मला माहीत होतं, कारण मी त्या पठडीत बसणारा आणि कोणाची भांजी करणारा, कोणाच्या पुढे जाणारा आणि बाबा मला इथे द्या म्हणणारा कधीच नव्हतो. जमेल ते मिळालीच इकडे तर एखादी अडचणीची पोस्टिंग आपल्याला मिळू शकते, म्हणून सहज आमची चर्चा झाली. ते मला म्हणे इथं तर फार भानगडी आहेत, अडचणी आहेत, तू येणार असेल तर पोस्टिंग व्हायला तुला काहीच अडचण पडणार नाही. त्यावेळेस CM साहेब अशोक चव्हाण साहेब CM होते, तर ते मला म्हणे साहेबांच्या कानावर टाकतो. माझं बोलणं त्यांनीच मग CM साहेबांशी ते एअरपोर्टवर बोलले माझ्या त्याच्या संदर्भात. ते मला म्हणे ठीक आहे आपण बोलू अफकरांशी. अशोक चव्हाण साहेब माझ्याशी बोलले फोनवरूनच. मला म्हणे तू तिथं जिल्हाधिकारी असताना तू इकडे यायची इच्छा आहे तुझी? म्हटलं हो सर. ते म्हणे ठीक आहे. दुसऱ्या दिवशी माझी ऑर्डर आली आणि मी इथं जॉईन झालो. जॉईन झाल्यानंतर 2-2.5 वर्ष मी माझ्या पद्धतीनं काम करत होतो, केलं होतं. अनेक कामामध्ये अग्रेसर होतो, राज्यामध्ये अनेक कामात पुढे होतो आम्ही. तरी एक दिवस आता कसं असतं, पैसे नसले की पैशाची सोंग करता येत नाही. बरोबर. आणि नाही म्हटलं तरी कोणत्याही भागातला नगरसेवक कॉर्पोरेटर जो आहे तो, त्याला त्याच्या भागामध्ये काम करण्यामध्ये इंटरेस्ट आहे ना. पैसे नाही येत, मग पैसे आता थोडेच पैसे आहेत, कोणी एखाद्या मोरक्या नगरसेवकाला जात आहेत पैसे, आपल्याला मिळत नाहीत, अशा याच्यामधून थोडंसं अस्वस्थता होती. आणि महापालिका म्हटल्यानंतर थोडी पक्षीय पण अस्वस्थता असते. जो सत्ताधारी ग्रुप असतो ते काम करतात, घेतात, सगळे पैसे त्यांच्याकडे ओढतात, ही दुसऱ्यांची साधारणतः विरोधी पक्षाची तशी भावना असते. तशी भावना झालीच होती. एका बाजूला पैसे नाहीत, माणसं नाहीत, सरकारकडून अधिकारी कमी होते फार, आणि सगळं अडचणीच होतं. तरी पण LPT असेल, इथली पाण्याची समांतरची योजना जी मार्गी लावायची होती ती असेल, खाम नदीचं अतिक्रम काढणं असेल, शिक्षणामधला भाऊदिदीचा प्रोजेक्ट असेल, किंवा इथलं अनेक अतिक्रमणं अगोदर जी काढली होती, जसं की पार्किंगची अतिक्रमणं, हे बोर्ड आणि होल्डिंग्ज लावणं, याची अतिक्रमणं तोडणं, अशी अनेक कामं आम्ही अग्रेसर होतो महाराष्ट्रामध्ये. नाईट शेल्टर्स आम्ही महाराष्ट्रामध्ये जे 24 सुरू झाले होते त्यातले 12 तर आमचे या शहरातले होते. बरोबर. भाऊदिदीचा प्रोजेक्ट आमचा असा होता की जिथं सरकारला 12,000 मुलं सरकार शाळाबाह्य सापडले, त्यातले 5,000 मुलं आम्ही शहरामध्ये शोधली होती. म्हणजे राज्य एका बाजूला, जिथं पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी लाखो मुलं शाळाबाहेर होती तरी शोधली जात नव्हती, त्यांना मेन स्ट्रीमिंग केलं जात नव्हतं. अशा अवस्थेमध्ये आम्ही 5,000 एकूण एक मुलगा शाळेमधले शोधलं होतं, त्याला मेन स्ट्रीमिंग केलं होतं, भाऊदिदी प्रोजेक्ट राबवला होता, आणि सगळी मुलं आम्ही शाळेत आणली होती. शिक्षणावर लक्ष होतं. हे शहर आपलं चाइल्ड फ्रेंडली शहर म्हणून राज्यामध्ये गाजलेलं होतं. मुलांच्यासाठी आपण पोषण आहार जो सुरू केला इथला, तो पोषण आहार इस्कॉनचा राज्यामध्ये पहिल्यांदा सुरू झाला होता. तेव्हा अशा अनेक कामं असताना सुद्धा एक दिवस अचानक एक जादू झाली. मला एक मीटिंग होती मुख्य सचिवांची मुंबईला, आणि ज्या दिवशी मीटिंग 11 जानेवारी 2012, ओके, त्याच दिवशी महापालिकेची आमची जनरल बॉडी मीटिंग होती. ओके. तर त्यावेळेस अनिता घोडेले मॅडम आमच्या महापौर होत्या, आणि बरंचसं काम घोडेलेच पाहत होते. नंदकुमारांना मी म्हटलं, नंदकुमारजी मला तर आता 11 तारखेला मीटिंग लागली, मुख्य सचिवांची मीटिंग आहे, त्याला तर गेलंच पाहिजे. बरोबर. तर आता या मीटिंगचं आपलं काय करायचं? ते म्हणजे ठीक आहे, आपली नेहमीची प्रथा आहे, ज्या दिवशी आयुक्त नाहीत त्या दिवशी आपण काय करतो, फक्त मीटिंग भरवतो आणि ॲडजॉर्न करतो, पुढे जाते मीटिंग. ज्यावेळेस आयुक्त असतात त्यावेळेस आपण मीटिंग ठेवतो, नेहमीची प्रथा आहे, त्याप्रमाणे करूया. पण झालं असं की मी मुंबईला मीटिंगला गेलो, आणि मीटिंगला गेल्यानंतर इकडं सभा तर झाली, पण काही नगरसेवकांनी, जवळपास 28 नगरसेवकांनी एक पत्र दिलं महापौरांना की आयुक्त मीटिंगला नाहीत, आयुक्त अकार्यक्षम आहेत, आयुक्ताचं कामात लक्ष नाही, आयुक्त हटाव, आयुक्त चले जाओ, आयुक्ताला पाठवा, परत पाठवा. असा खूप गदारोळ झाला, आणि प्रेसने उचलला नेहमीप्रमाणे. बरोबर. मला 1-2 प्रेसचे चांगल्या व्यक्तींचे फोन आले सायंकाळच्या दरम्यान की साहेब काय इकडे हे आयुक्त हटाव सुरू झालं. म्हटलं मला तर काय माहीत नाही, मग आपलं काय कुठे काम करायचं, जे असेल ते असेल, पाहू दे आल्यावर. मी सकाळच्या फ्लाईटने आलो, पण आलो तर दुसऱ्या दिवशी पेपर रंगलेले, आयुक्त हटाव, आयुक्त अकार्यक्षम, आयुक्ताला काही आता इंटरेस्ट राहिला नाही, असे ते पत्र. आयुक्तांनी काहीच केलं नाही, आयुक्त अत्यंत अकार्यक्षम आहेत, अशा मजेशीर बातम्या. मलाच हसायला पण येत होतं, पण एका बाजूला माझा पारा चढत होता. अकार्यक्षम म्हटलेलं मला अजिबात सहन होत नव्हतं, कारण मी अकार्यक्षम कधी नव्हतोच. बरोबर. आयुष्यभराचं जर रेकॉर्ड पाहिलं माझं, तर जिथं जिथं शक्य आहे तिथं मी टॉपला राहिलो होतो. वैयक्तिक सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून, संघर्ष बाजूला ठेवून, मान अपमान बाजूला ठेवून जमेल तेवढं झुंजत होतो. आणि परमेश्वर कृपेने, आईवडिलांच्या पुण्याईनं, आपल्या काही ताकदीनं आपण ह्या पदापर्यंत आलो. या पदांना आपण गरिमा दिली पाहिजे, या पदांना आपण न्याय दिला पाहिजे. समाजाच्या उत्थानाचं काम आपल्या हातात आहे, याला आपण खऱ्या अर्थाने
न्यायच दिला पाहिजे, अशा पद्धतीने काम करत होतो. त्याच्यामुळे कोणीतरी एखादा नगरसेवक किंवा 10 नगरसेवक मला अकार्यक्षम म्हणतायत आणि मी ते ऐकून घेईल अशा मानसिकतेचा मी अजिबात नव्हतो. माझ्यात तिळपापड झाला, अंगाची लाही लाही झाली. मी म्हटलं मी अकार्यक्षम नाहीये, आता यांना कसं सांगायचं, पण मी सांगणार. पण मी प्रेस बोलावलं, 50 प्रेसचे लोक, चॅनलचे लोक सगळे बोलावले आणि त्यांच्यासमोर मी अकार्यक्षम नाही हा सगळा पाढा मी वाचला, अतिशय संतापाने वाचला. आणि इथं जर अकार्यक्षमता काही असेल तर ती कशी, कोणत्या लेव्हलला आहे, इथल्या अधिकारी कर्मचाऱ्याच्या लेव्हलला कशी अकार्यक्षमता आहे, इथं पैसे नाहीत त्याच्यात कशी अकार्यक्षमता आहे, काही नगरसेवक कसे कामं नीट होऊ देत नाहीत, त्यांचे इंटरेस्ट कसे वेगवेगळे आहेत, हे सगळं त्याचा पाढाच वाचला. आणि म्हणून जर काही आयुक्त म्हणून मी कमी पडत असेल तर दॅट इज ओनली बिकॉज ऑफ सिस्टीम, नॉट बिकॉज ऑफ डॉक्टर भापकर. हे मी अधोरेखित केलं. याच्यावर एवढंच राहिलं नाही तर मी हे पण पाहिलं की नंतर इथून पुढे आता मी कार्यक्षम कसं आहे हे तुम्हाला मी दाखवून देतो सगळ्यांना शहराला. आणि मग मात्र मी 16 जानेवारीपासून माझा मोर्चा वळवला. हा शहर विकास आराखडा हातात घ्यायचा. पैसे नव्हते. शहर विकास आराखडा खरं म्हणजे एवढा 40 वर्षापासून पडलेला, 75 पासूनचा पडलेला, नंतर त्याच्यात थोडंसं काही बदल झाला, 92-93च्या दरम्यान काही थोडा बदल झाला. त्यातलं काही काम बंड साहेबांनी केलेलं होतं, चिखल ठाणा वगैरे थोडंसं रस्ता रुंदीकरण, रेल्वे स्टेशनच्या तिथं थोडंसं त्यांनी काम केलं होतं, पण बाकी मेजर काम, प्रचंड काम बाकी होतं. तर मी म्हटलं चला ही एक संधी आहे. पैसे तर नाहीत पण मग एक 10 कोटी रुपये मला मिळाले. कसे मिळाले? वित्त आयोगाचे पैसे होते. वित्त आयोगाने 10 कोटी रुपये महापालिकेला दिले होते आणि त्या महापालिकेला त्याचं खर्च करून त्याचे युटिलायझेशन सर्टिफिकेट केंद्राला पाठवायचं होतं. एक दिवस असा ठराव झाला की 10 कोटी केंद्राचे जे आलेत वित्त आयोगाचे, याचं नियोजन महापौरांनी करावं असा ठराव जनरल बॉडीने करून घेतला. त्याच्यामुळे आता महापौर ज्या काही कामं सांगतील तेच कामं घ्यायची होती. 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने झाले, महापौरांनी की त्याचं नियोजन त्यांना थोडं अडचणीचं वाटलं. अडचणीचं याच्यासाठी की पैसे फक्त 10 कोटी, माणसं मागणारे 100, कोणाला देणार आणि कोणाला नाराज करतात. तर त्यांच्यामुळे जनरल टेंडन्सी अशी असते ही पॉलिटिशियनची की लोकांना नाराज करायला नको. बरोबर. त्यांनी वाट पाहिली आणि एक दिवस मला पत्र दिलं की आयुक्त साहेब हे 10 कोटी रुपये तुमच्या अखत्यारीत आम्ही देत आहोत, तर याचं नियोजन तुम्हीच करा आणि याचा युटिलायझेशन वगैरे तुम्हीच पाठवा, कशावर खर्च करायचे तुम्हीच ठरवा. बस या 10 कोटीनं एक संधी मला दिली. मी म्हटलं आता मी करतो काय करायचं. आणि काय केलं मग? मी म्हटलं आता तसंही आता आपल्याला अकार्यक्षम म्हणून ठपका बसतोयच आहे, बरोबर, मला दाखवण्याची संधी आहे. आता ही मी रस्ता रुंदीकरणाच्या कामावर याचा वापर करायचा असं ठरवलं. आता खरं म्हणजे 10 कोटीत काय होणार होतं, एका रस्त्याचे पण पैसे जागा आम्हाला त्यात पुऱ्या पडल्या नसत्या. बरोबर. पण एक विचार असा आला मग की रस्ते रुंद तर करायचेत, पण मग शिल्लखाना एक भाग असा मिळाला मला की ज्या भागामध्ये अडचणी तर खूप होत्या, तिथं तक्रारी खूप होत्या, इल्लिगल स्लॉटरिंगच्या तक्रारी होत्या, रस्त्याचं भूसंपादन झालंय 1985 मध्येच, काही लोकांना पैसे वाटप केले आहेत पण जागेचा ताबा सोडला नाही, अशा अनेक विषय होते. म्हटलं आता जर मी जागाचा ताबा घेतला नाही संपादन होऊन तर मग माझ्या असण्यात काय फायदे. मग मी रस्ता रुंदीकरण करणार कसं? मला सुरुवातच अशा ठिकाणी गेली पाहिजे की जे आजचे हार्ड आहे, कठीण आहे, प्रॉब्लेम्स अतिशय आहे, सेन्सिटिव्ह आहे, अशा ठिकाणी सुरुवात केली मी तरच पुढं काम होऊ शकतं. आणि म्हणून नेमकं सिल्लेखाना मी निवडला. लोकांना नोटिसा दिल्या, 16 तारखेला सांगितलं की आम्ही हे पारायला येतो, ज्या जागा तुमच्या आम्ही ताब्यात घेतल्या त्याचा आज आम्हाला ताबा मिळाला पाहिजे, आम्ही घरं तुमची पाडून टाकणार. 16 तारखेला आम्ही गेलो तिथं, सगळे लोक जमल्यानंतर मग आरडाओरड सुरू झाला, तोडू देणार नाहीत, अमुक नाही करणार, जातीय दंगली होतील, जे व्हायचं असेल तेव्हा. मग आमचं सामान जाईल वाया, अमुक होईल तमुक होईल, तुमच्या तोडण्यामध्ये फोडण्यामध्ये JCB पोकलँडमध्ये सगळं तोडफोड होईल. आम्ही गरीब माणसं आहोत, आम्हाला आमचं सामान तरी वाचलं पाहिजे, म्हणून तुम्ही काढून घ्याल का तुमचं? तर हो आम्ही काढून घेतो. आता आपल्याला थोडंसं अधिकारी आहोत आपण, मोठे माणुसकी असते, चला आज जरी आपलं करायचं होतं तरी 1 दिवसाची यांना मुदत देऊ. म्हणून मी ठरवलं त्यांना की मी उद्या सकाळी येणार, पण तुम्ही उद्या सकाळच्या आत तुम्हाला जे जे काढायचं आहे तुमच्या घराचं ते काढा, बाकीचं आम्ही तोडणार नाही. गेल्यानंतर असं लक्षात आलं की लोकांनी आपलं नॉमिनल काहीतरी 4-2 मिठा जमा करतायत असं दिसलं, घराला कोणीच हात लावला नाही. मग मात्र पुन्हा माझी पारा चढला आणि म्हटलं आता 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 अजिबात वेळ देणार नाही. त्यांना वाटलं की काहीच होत नाही, काहीच होत नाही असं वाटलं. आणि मग जो दन 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 पुन्हा माझी सटकली म्हणतो ना तसा प्रकार झाला. JCB पोकलँड लावला
आणि धाड 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 पूर्ण रस्ता मोकळा केला. मोकळा करून टाकला. शिवलेखाना जसा झाला तसं सगळं शहर, प्रत्येक माणूस यांच्या सगळ्यांच्या माझ्याकडून होप्सच वाढल्या. आमचाही रस्ता करा. आमचाही रस्ता करा. मग पहिल्या दिवशी आज शिल्लेखाना काढण्यासाठी आता आजचे जे महापौर आहेत समीर राजूरकर यांचा सगळ्यात मोठा रोल. अच्छा. समीर राजूरकर त्या भागातले नगरसेवक होते आणि नाशेर खान म्हणून एक दुसरे शेजारचे नगरसेवक होते. या बिचाऱ्याने दोघांनी मला त्यांचं खरं अभिनंदन केलं पाहिजे. आता तर महापौर झालेतच ते, म्हणून तर अभिनंदन आहेच आहे ते. पण एक अतिशय नेकीचा माणूस आणि ज्यांनी स्वतः म्हणून सांगितलं की साहेब आमच्या भागात सुरुवात करा, समीर राजूरकर. मी त्यांना म्हणलं तुम्हाला उभं राहिलं पाहिजे तिथं बरं का समीर. ते म्हणले हो राहणार. तर समीर राजूरकर आणि नाशिर हे दोघं जण तिथं उभं राहिले. त्यांच्या समक्ष आम्ही सगळं तोडून काढलं. जसं ते झालं नंतर समोरच्या बाकी नगरसेवकांना वाटायला लागलं की आपल्याकडे आलं पाहिजे. हे जसं 16 तारीख आम्ही एक दिली होती, 17 तारीख झाली, 18 तारखेला मी औरंगपुरात गेलो आणि तिथले नगरसेवक अनिल मकरी आज जे आता स्थायी समितीचे चेअरमन झालेत त्यांचं खरं मी अतिशय अभिनंदन करील. या दोघांचंही, सगळ्याच त्या दरम्यानच्या नगरसेवकांचं, पण या दोघांचा रोल जो आहे तो अतिशय पॉझिटिव्ह राहिला. आणि 18 तारखेला ते म्हणजे साहेब आमच्या भागात या. त्या भागामध्ये मी गेलो औरंगपुरामध्ये आणि पहिली ते महात्मा फुले पुतळ्याजवळची एक मोठी बिल्डिंग जी रस्त्यावर येत होती ती बिल्डिंगच आम्ही तोडली. तिथून जे सुरू झालं तर तसाच पुढं तो पूर्ण रस्ता थेट गुलमंडीपर्यंत तसा तो सरळ करत आणला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मग टिळकपथ, इकडं गुलमंडी, नंतर मागच्या बाजूला रंगाळ गल्लीचा काही भाग, तिथं काही स्टे होते कोर्टाचे त्याच्यामुळे काही भाग राहिला होता. आणि त्याच्यानंतर हा मछली खडक खैरे साहेबांचा तिथला घराजवळचा भाग, तनवाणींच्या साहेबांचं ते मस्जिद जी आहे तिथली एक, तिथलं त्यांचं घर स्वतःचं. पण मला आवर्जून हा उल्लेख केला पाहिजे, तनवाणी साहेबांनी माझ्याबरोबर उभं राहून स्वतःचं घर मोजलं. आमदार होते त्यावेळेस. मला म्हणजे तुम्ही फक्त आता आमचं घराचं मी देतो तुम्हाला घर, पण समोरचं पण काढलं पाहिजे. समोर अर्थातच मस्जिद पण होती, म्हणजे काढणार, एक काही ठेवणार नाही. मग यांचं घर पण त्याचा ताबा घेतला, ते तोडलं. त्या मस्जिदमध्ये जाऊन आम्ही मापं घेतली. हनुमान साहेब पण माझ्याबरोबर होते आणि ते दुसऱ्या दिवशी ती पण आमचं तोडायची ठरलं. गुलमंडीला लागून जी मस्जिद आहे ती. त्याचबरोबर मग काही लोकांनी सांगितलं की साहेब तुम्ही नुसतं एक धार्मिक स्थळ तोडून चालणार नाही, सगळे धार्मिक स्थळ तोडले पाहिजे. त्या दरम्यान 48 धार्मिक स्थळ आम्ही तोडली. मग एकाच वेळेस मंदिर आणि मस्जिदला बुलडोझर लावले 2 ठिकाणी. बाजूला ते दक्षिणमुखी हनुमानाचं एक मंदिर आहे, त्या मंदिराला एक बुलडोझर लावला आणि एक बुलडोझर लावला मस्जिदला. मी मध्ये खुर्ची टाकून बसलो आणि तोडला काही भाग. पण तेवढ्यात मग तिथे एक PI सिटी PI होते, नाही कोर्ट दुसऱ्या पोलीस स्टेशनचे याचे, तर ते निघून गेले संध्याकाळच्या दरम्यान. कुलकर्णी म्हणून एक PI होते, एक थोडेसे 2-4 PI 2-4 पोलीस मिळाले. पोलिसही नव्हते आम्हाला त्यावेळेसच्या. तुमचा जो अनुभव तुम्ही सांगताय तेव्हा कोणी पोलीस सपोर्ट नाही, काही नाही, आणि आता एवढे पोलीस गर्दी आहे आताच्या आयुक्तांचं, तर काय कम्पॅरिझन असं? नाही, खरं काय झालं होतं म्हणजे त्या दरम्यान खरं पाहिलं ना तर रस्ता रुंदीकरण हे फार कमी लोकांना करायचं होतं. म्हणजे मी तर मोरगा होतोच त्याच्यात, पण एक काही नगरसेवक जशी मी नावं सांगितली त्यांनी स्वतः सपोर्ट केला होता. पण अशा परिस्थितीमध्ये शहर आता एक तर सेन्सिटिव्ह आहे, इथं जातीय दंगली होतात, जातीय तणाव आहे. अशा पार्श्वभूमीवर लोकांची घरं तोडणं, त्यांना रस्त्यावर आणणं किंवा धार्मिक स्थळं काढणं हे 100% रायटला आमंत्रण देणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे पोलिसांची भूमिका थोडीशी अंग काढून घेण्याची होती. त्यांना वाटलं की याच्या अगोदर सुद्धा आम्हाला पोलिसांचा असाच अनुभव आला होता 2-4 वेळा 10 वेळा. जेव्हा पार्किंग काढायची आहे, तोडायची आहे, जेव्हा होर्डिंग तोडायचे आहेत, त्यावेळेस ऐन वेळेस पोलिसांना काहीतरी कामं निघायची. दुर्दैव होतोय, परंतु असं झालं. पण नंतर मात्र जेव्हा संजीव कुमार नावाचे CP होते त्यांच्या काळात मला त्यांनी 20 लोकांचं पोलिसांचं पथक आणि एक PI, एक API PSI आणि एक 20 लोकांचं पथक, एवढं पथक मला दिलं. तेवढं पथक आणि माझे सिक्युरिटीचे काही लोक, एवढ्यांच्या जोरावर आम्ही सगळं पूर्ण शहरामधले 31 रस्ते, 2,500 घरं आणि ग्रामीण भागातले म्हणजे शहराला लागूनच जो काही ग्रीन झोन आहे, या ग्रीन झोनमधले 16,000 प्लॉट तोडले. आणि तो जो किस्सा आहे तुम्ही जो आता सांगतायत, पण याच्यात आणि याच्यात आता काय फरक वाटतो तुम्हाला? आज आता कसं आहे, सुदैवाने आता यांनी मध्यंतरी प्रशासक जे आहेत G. श्रीकांत, त्यांनी आणि इथल्या CPनं
या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलं, नो डाऊट चांगलं काम केलं त्यांनी. पण त्यांना सपोर्ट सुदैवाने मिळाला सगळाच. पोलीसचा सपोर्ट मिळाला, मुख्यमंत्र्यापासून सगळ्यांचा सपोर्ट मिळाला, कोर्टाचा सपोर्ट आहे, राजकारत्यांचा सपोर्ट तर होणारच होता, कारण मुख्यमंत्र्यांचाच त्या विषयामध्ये सपोर्ट होता. त्याच्यामुळं न्यायालयीन सपोर्ट मिळाला, राजकीय सपोर्ट मिळाला, पोलीसचा सपोर्ट मिळाला. आणि त्याच्यामुळं मी तर एक दिवस पाहिलं की त्या चिकलठाण्याला एका दिवशी 400 पोलिसांचा बंदोबस्त होता. मला आनंद वाटला की 400 पोलीस कमिशनरांच्या बरोबर, प्रशासकाच्या बरोबर ह्या रस्ता रुंदीकरणामध्ये काम करतात. एक मोठी उपलब्धी आहे. दुर्दैवाने त्यावेळेस मला मिळाली नाही. 20-22 लोकांच्या पेक्षा जास्त सपोर्ट मिळालाच नाही. पण ठीक आहे, जो मिळाला त्याच्यात आम्ही चांगलं काम करू शकलो. आणि त्या दरम्यान मग एक झालं की नगरसेवक ज्यांनी अकार्यक्षम म्हटलेलं होतं, मला खरं त्यांचे पण आभार मानले पाहिजेत. त्यांनी जर मला डिवचलं नसतं, त्यांनी मला खिचवलं नसतं, मी अकार्यक्षम आहे असं जर म्हटलं नसतं, कदाचित माझ्यातली ऊर्जा जागृत झाली नसती, सांगता येत. त्यांचे पहिल्यांदा मी आभार मानतो. ज्या जे त्रास झाले, ज्या लोकांनी त्रास दिले, ज्याने आरोप केले, संघर्ष करायला लावला, त्यांचे तर पहिल्यांदा आभार मी मानतो. त्याच्यामुळे ताकद येते. आणि मग सगळीकडे सिंगम तुम्हाला माहीतच आहे, सिंगम सुरू झालं. रोज पेपरला बातम्याच त्याच होत्या, लोकल चॅनलला पण तेच येत होतं, बाहेरच्या स्टेट लेवलच्या चॅनलला पण तेच येत होतं. आणि इतकं मोठं काम झालं, लोकांनी अप्रिशिएट केलं, लोकांनी डोक्यावर घेतलं. पदाधिकाऱ्यांनी सन्मानाने स्वतःची घरं काढली. खैरे साहेबांनी स्वतःचं घर काढायला मदत केली. जयस्वाल साहेब उभं राहिले त्यांच्या बिल्डिंगच्या समोर आणि त्यांनी ते काढायला सुरुवात म्हणजे मदत केली. इव्हन तेवढंच काय, पण इतर ठिकाणी सुद्धा जिथं जिथं जमेल तिथं माझ्याबरोबर येऊन उभं राहून घरं काढायला मदत केली. तनवाणी साहेबांचं तेच, शिरसाट साहेबांनी तेच. हा जो अहिल्याबाई होळकर पुतळा वगैरे त्यांचा जो सगळा एरिया उस्मानपुरात जो होता, तिथं स्वतः उभं राहून अनेक मग जवळपास सगळ्याच नगरसेवकांनी नंतर माझ्याबरोबर उभं राहून काम केलं. एक उत्तम काम करत होतं घडत होतं. शहरासाठी एक वेगळा इतिहास घडत होता. त्याच्यामुळे या इतिहासाचे साक्षीदार आपणही असलं पाहिजे, प्रत्येकाने असलं पाहिजे. म्हणून प्रत्येक माणसं त्याच्यामध्ये उतरले. आणि मला अतिशय हायसं वाटतं, फार आनंद वाटतो की अशी एक मोहीम की जी प्रत्येकाने आपली मोहीम म्हणून उचलली. मी जरी 6 महिने जवळपास त्याच्यामध्ये काम करत होतो, मी जरी म्होरक्या होतो, सकाळी 6 वाजताच मी हेल्मेट घालून रस्त्यावर उभं होतो. कदाचित आता स्वतःची फुशारकी म्हणून नाही, पण राज्यामध्ये एखादा IAS ऑफिसर 6 महिने आणि वर्ष हेल्मेट घालून रस्त्यावर उभं राहतोय, हातात टेप घेतोय, मोजतोय. लोकांना शंका येऊ नये म्हणून 10 वेळा रस्ता आणि टेपनी मोजणी आम्ही केलेल्या होत्या. तिथं उभं राहून या रस्त्याच्या मग चांगल्या स्वच्छता करण्यासाठी, इथं ताबडतोबीने काम व्हावं यासाठी पैसे नव्हते, सरकारला मदत मागणं. त्यावेळेस कमिशनर मुंडे साहेबांनी पण सरकारला विनंती केली होती की आम्हाला 50 कोटी रुपये द्या, मोठं काम उभं राहतंय. दुर्दैवाने पैसे मिळाले नाही, हा भाग वेगळा. आम्ही डिफर्ड पेमेंटवर काही पैसे म्हणजे रस्ते घेण्याचं काम ठरवलं. काही लोकांकडून पैसे उभे केले, कर्मचारी अधिकाऱ्यांच्याकडून काही निधी जमा केला. जसं आता मला वाटलं मी 1 महिन्याचा निधी माझा रस्ते विकास निधी म्हणून मी दिला, आणखी अनेक लोकांनी दिले, नगरसेवकांनी दिले. 20-22 लाखाचा निधी आमदार जयस्वाल यांनी 25 लाखाचा निधी डिक्लेअर केला, मिळवून दिला सरकारकडून. हळूहळू नंतर सुरू झालं. पण एकदा सगळेच लोक त्याच्यामध्ये विकासासाठी एकत्र आल्यामुळं प्रचंड मोठं काम झालं असं मला वाटतं. बरं, येणाऱ्या काळात ही चर्चा तर न थांबणारीच, कारण की बापकर सर म्हणजे खूप मोठे विषय आहेत. येणाऱ्या काळात छत्रपती संभाजीनगरचा विकास कोणत्या दिशेने होईल आणि काय अपेक्षा आहे छत्रपती संभाजीनगरकडे? खूप चांगला विषय. खरं म्हणजे आता मला रिटायर होऊन जवळपास 7 वर्ष झाली विभागीय आयुक्त या पदावरून रिटायर होऊन. पण आता हे शहर, मी त्या दरम्यानही म्हणत होतो, मराठवाड्याची राजधानी असलेलं हे शहर पर्यटनाची राजधानी तर आहेच आहे. आणि अगदी पहिल्यापासून 400 वर्षाचा इतिहास या शहराला आहे. शिवाजी महाराजांचं, वेरूळचं, त्यांचं शहाजीराजांचं, मालोजीराजांचं यांची गडी काय, त्यांची इथलं असलेली हुकूमत काय, त्याचप्रमाणे इकडं विदर्भामध्ये सिंदखेड राजा काय, हा सगळा भाग. मुस्लिमही सुद्धा जेव्हा ज्या भागात होती त्यावेळेस असलेलं इथलं एक वेगळेपण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इथं येऊन राहणं काय, आणि हा सगळा नागवन आणि हा डेव्हलप केलेला एरिया काय, या सगळे पाहता ही अत्यंत आध्यात्मिक संतांची भूमी आहे, महान लोकांची भूमी आहे, विचारवंतांची भूमी आहे. पण दुर्दैवाने आर्थिकदृष्ट्या म्हणा किंवा आणखी काही गोष्टीमध्ये मागे पडलेलो होतो आम्ही. मध्यंतरी आपण पाहतो की 90च्या दशकामध्ये सगळ्यात आशियामध्ये सगळ्यात फास्ट वाढणारं ग्रोईंग सिटी म्हणून या शहराला मान मिळाला होता. इथली इंडस्ट्री आहे, अनेक स्वरूपाची इंडस्ट्री आता इथं वाढलेली आहे, अनेक इंडस्ट्रियल हब झालेले आहेत. DMIC मधून फार मोठं काम इथं झालेलं आहे.
शेंद्राव MIDC खूप मोठी आलेली आहे. जगाचं लक्ष असलेलं असं हे ठिकाण झालेलं आहे. आणि आज मी तिला अजूनही पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक या सर्व शहराच्या तुलनेत हे तसं स्वस्त आहे, परवडणारं आहे. मजूर उपलब्ध होऊ शकतात, पाणी इथं चांगलं उपलब्ध होऊ शकतं किंवा येणारं आहे, जे अर्धवट दुर्दैवाने समांतर राहिलेले आहे. आम्ही त्यावेळेस समांतर मार्गी लावली नाही असं नाही आहे. अर्धी समांतरचं काम त्यावेळेस आम्ही केलं होतं. खरं म्हणजे ही समांतर त्यावेळेस 720 कोटी रुपयाची स्कीम होती. माझ्याच कालावधीमध्ये त्याचं आम्ही डिझायनिंग केलं. विजया रहाटकर त्यावेळेस महापौर होत्या. रोज त्याच्यावर बसून काम करून PPPची ही योजना देश पातळीवरची नंबर 1ची योजना म्हणून सर्टिफाय झाली होती. आम्हाला त्याचे पुरस्कार मिळाले होते. त्या दरम्यान योजना आयोगाचे उपाध्यक्ष हलुवाल यांच्या हस्ते माझा आणि पानझडी म्हणून जे इंजिनियर होते याचे आणि उप अभियंता फालक वगैरे आम्हा सगळ्यांचा सत्कार दिल्लीला झाला होता की सगळ्यात उत्तम पद्धतीनं डिझाईन केलेली, कन्सिव्ह केलेली, त्याचं प्लॅनिंग केलेली आणि पुढे जात आहेत अशा प्रकारची ही स्कीम. अर्धी स्कीम घेऊनही गेलो होतो आम्ही. 15पर्यंत पाणी द्यायचं होतं, पण दुर्दैवाने काहीतरी माशी शिंकते, पुढं काहीतरी त्याला अडीअडचणी आल्या, कोर्टबाजी झाली. काही माणसं त्याच्यात फारसं ज्या ताकदीनं उतरणं आवश्यक होतं किंवा पुढे घेऊन जाणं आवश्यक होतं ती ताकद लागली गेली नाही. वेगवेगळे इंटरेस्ट त्याच्यामध्ये सुरू झाले, अहंकार घुसले आणि कदाचित या गोष्टीमुळं मी आता त्याच्यावर भाष्य करणं फारसं योग्य होणार नाही, परंतु स्कीम लांबली आणि 15पर्यंत जे पाणी यायला पाहिजे होतं त्याला आज 25 उजाडले, 26 उजाडले. दुर्दैवाने लोकांचं फार मोठं नुकसान यामध्ये झालं आहे. जे कोणी जबाबदार असतील, खरं म्हणजे फार मोठी जबाबदारी आहे ही. फार मोठं म्हणजे मानवजातीच्या आणि शहरवासियांच्या फार हिताच्या विरुद्ध काम झालेलं आहे. दुर्दैव आहे. त्याच्यावर आता फारसं मी सरकारी अधिकारी आहे, भाष्य करणं योग्य होणार नाही, परंतु आता तरी हे लवकर मार्गी लागावं. एवढं मोठं पाणी आता जवळच असूनही आम्हाला वापर नाही भेटत, त्याचं मिळत नाही. तर अशा अनेक स्कीम थोड्या चांगल्या पद्धतीनं झाल्या होत्या. पाण्याचं मार्गी एकदा लागलंच हे जवळपास, त्यामुळं उद्योग फार मोठमोठे येत आहेत. इथला रोजगार वाढणार आहे. अनेक मोठमोठ्या स्कीम्स इथं होत आहेत. मेट्रोसारख्या गोष्टी इथं येतील. विमानतळाचा आणखी विस्तार होतोय, इंटरनॅशनल विमानतळ होतोय. लवकर जाण्यासाठी आता समृद्धी झालेलाच आहे. आणखी काही मार्ग प्रस्तावित आहेत. त्याच्यामुळं सगळ्यात जास्त फायदेशीर ठरणारं, आनंद देणारं, सध्या तर लोकांच्या मधले जे एकात्मता आहे ती पण पाहण्यासारखी आहे. प्रॉब्लेमच कमी आहेत, शांतता आहे शहरामध्ये. अशा सर्वार्थाने महाराष्ट्रातलं राहण्यायोग्य किंवा व्यवसाय करण्यायोग्य, इंडस्ट्री टाकण्यास योग्य, पुढं जाणारं, प्रवासाला योग्य, राजधानी असलेलं आणि ज्याला एक मोठा इतिहास आहे अशा प्रकारचं एक शहर म्हणून संभाजीनगर जे आहे, जुनं औरंगाबाद आणि आजचं संभाजीनगर हे खरं उदयाला आलेलं आहे. आम्हाला तर एवढंच पाहिजे की या शहराचा नावलौकिक हा पुढं आम्हाला कसा घेऊन जाता येईल. ज्या लोकांनी उद्योगामध्ये आणखी पुढे धडाई कशी मारता येईल. इथली जवळपासची शेती आहे, मराठवाड्याची शेती आहे, ही आणखी विकसित कशी करता येईल. इथल्या आत्महत्या कमी करण्यासाठी शेतकऱ्याचं उत्पन्न आणखी कसं वाढवता येईल. पाणी तर आहे, चांगलं पाणी. सुदैवाने गेल्या काही वर्षापासून पाऊस चांगला पडतोय, धरणामध्ये पाणी आहे, याचं युटिलायझेशन चांगलं कसं करता येईल. अधिक उत्पन्न देणारी पिकं कशी घेता येतील. शेतकरी आत्महत्यापासून कसा रोखता येईल. शिक्षण आणि बाकी म्हणजे व्यसन यापासून शिक्षणाकडे जास्त कसं लोकांना वळवता येईल. प्रशिक्षण कसं जास्त देता येईल. स्वयंरोजगारामध्ये कसं मुलं जास्त येतील. या दृष्टिकोनातून सर्व समाज घटकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि तसं सर्व समाज घटकाला माझं आव्हान आहे की प्रत्येक माणसामध्ये ताकद आहे. तुम्हाला एखादा शिपाई व्हायचं, एखादा बिगारी व्हायचं, की तुम्हाला उद्योजक व्हायचं, व्यावसायिक व्हायचं, एखादा नेता व्हायचं, अधिकारी व्हायचं, हे प्रत्येकाच्या आपापल्या हातातच आहे. ज्याने त्याने ठरवायचं. या प्रत्येक माणसाला, मराठवाड्याच्या माणसाला, इथल्या शहरामधल्या संभाजीनगरच्या प्रत्येक युवकाला माझं आव्हान आहे की सगळी ताकद तुझ्यामध्ये आहे. उठ, जागा हो आणि कामाला लाग. कोणीच तुला रोखू शकणार नाही, इतकी ताकद तुझ्यामध्ये, तर ते करावं. निश्चितच. खरं तर ही चर्चा न संपणारी आहे आणि सरांचा अनेक किस्से आपल्याला अजूनही बघायचेच आहेत. तर खरं तर वेळ खूप कमी होता आणि सरांनी अमूल्य वेळ दिलाय, त्याबद्दल खरंच मनापासून आभार. आणि येणाऱ्या काळात निश्चित जसं तुम्ही आता सांगितलं की प्रत्येक माणसामध्ये ताकद आहे, आमच्या तरुणांनाही आपल्या या प्रेरणादायी जी मुलाखत झाली त्यातनं येणाऱ्या काळात अनेक अधिकारी घडतील. अनेक जे प्रत्येक क्षेत्र आहे त्या क्षेत्रात ते निश्चितच आपल्या मार्गदर्शनाखाली एक सक्षम नेतृत्व होईल अशी अपेक्षा व्यक्त करूयात. आणि अधिकाऱ्यांना एक संदेश असेल की सरांच्या जे काही काम आहेत तशा कामाचे पावती म्हणून किंवा आदर्श म्हणून तुम्ही सुद्धा काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करूयात. धन्यवाद सर. धन्यवाद.